काला धंदा करतीये. 2 दिवसापूर्वी वाशीतील जुहू गावातील इम्तियाज शेख आणि त्याच्या मित्राचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि आमच्या आगरी कोळी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला आणि तो वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जे पुतळे उभे केले होते त्याची त्यांनी केलेली विटंबना आणि त्यांनी जे शब्द वापरले म्हणजे आमच्या सुसंस्कृत घरात असे शब्द वापरले जात नाहीत, पण त्यातील त्या आमच्या कोळी माय भगिनीसाठी त्यांनी वापरलेला शब्द काळा धंदा करते. मित्रांनो, हा धंदा शब्द एक वास्तव चित्रपटात आला होता आणि त्याच्यामध्ये संजय दत्त होता आणि तो रघुच्या तोंडी असलेला धंदा करते हे क्या. आणि ह्या धंदा शब्दाला त्या चित्रपटामध्ये कुठला शब्द होता हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्या शब्दातून भलेही ती लहान असतील पण आमच्या मायभगिनींच्या चारित्र्यावर बोटं दाखवली गेली. आणि मित्रांनो, खरं सांगतो, रात्रभर झोपलो नाही मी ते शब्द ऐकून. आणि आमचे सगळं हा व्हिडिओ सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाला आणि आमच्या बांधवांनी त्याला शोधून काढलं आणि पोलिसांनी त्यांच्यावर योग्य कारवाई केली. आणि अशीच कारवाई व्हायला हवी म्हणजे अशा समाजकंटकांना पुढे बळ मिळणार नाही. पण मित्रांनो, मीही अर्नाळा कोळीवाड्यात राहतो आणि आज आमच्या अर्नाळा गावात भारतातील वेगवेगळ्या राज्यातील लोक येऊन आमच्या मासेमारी धंद्यावर उदरनिर्वाह करतात. कोणी बर्फ वाहण्यासाठी असेल, कोणी मच्छी धुण्यासाठी असेल. आणि आमची आगरी कोळी लोक म्हणजे कधीच कुठल्या वादात कधी पडली नाही, पण जो वादात आला त्याला त्यांनी सोडलं पण नाही. आणि एखाद्यावर प्रेम केलं तर जीव देखील ओवाळून टाकतील. म्हणजे आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला अर्नाळा किनाऱ्यावरची परिस्थिती दाखवेन मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, सगळं म्हणजे आता कधी मी अर्नाळ्यावर संस्कृतीवर व्हिडिओ करताना काही बाहेरून आलेली लोक आहेत, चांगली प्रामाणिकपणे कामही करतात, पण जेव्हा आमच्या मायभिगांनी मच्छी लावण्याचं काम करत असतील, निवडण्याचं काम करत असतील, तेव्हा त्यांचं पदर असेल, अजून कुठल्या गोष्टी असेल, नाही लक्ष राहत आणि काही विक्षिप्त नजर असतात. ह्या मला आढळलेल्या आहेत. म्हणजे विनंती असेल आणि ज्यांना हे मराठीतून कळत नसेल त्यांना ते हिंदूत जाऊन सांगावं, इकडे तुम्ही प्रेमानं राहाल तर तुम्हाला सगळे घरच्या सारखाच आदर मिळेल आणि उदरनिर्वाह करण्यासाठी प्रेमाने राहाच. मित्रांनो, हे सगळे बनारस वरची लोक आहेत, आमच्या गावात राहतात. म्हणजे गंगा किनारी राहणारी लोक ही सिंधू सागराच्या किनारी आलेले आहेत. उत्तरेतील ही कुटुंब इथल्या लोकसंस्कृतीत मिसळून आपला उदरनिर्वाह करत आहेत. हा उत्तरेतील प्रातिनिधिक तरुण शकीर असे अनेक तरुण पोटापाण्यासाठी इथे आले आहेत. नाम बताओ ना. शकीर. गाव कोणचं आहे? हे करत असताना आमच्या मायभगिनीकडे वाकड्या नजरेने पाहायचं त्यांनी स्वप्नातही धाडस करू नये. आमच्या कोळी भगिनी बालवयात भातुकलीचा नाही तर काती कोयत्यांचा खेळ खेळतात. समजने वालों को इशारा काफी है.